आता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दरम्यान राजकीय नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। काय भावना व्यक्त केल्यात त्या आपण पाहूया। जनतेवर एक संकट कोसळलं आणि दुःखाची छाया सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत। अत्यंत दुःख सर्वांना झालेलं आहे। एक दमदार नेतृत्व राज्यस्तरावरचं आपल्यामधनं निघून गेलं आहे आणि दादा आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाही तर सर्व कार्यकर्त्यांना योग्य कामाकरता न्याय देण्याचं काम त्यांनी संपूर्ण आयुष्यभर केलं। मी तर पोरका झालो, जिल्हा महाराष्ट्र अख्खा पोरका झाला आहे। थोडं सोपा विषय नाही आहे। आदरणीय दादा जाणेनं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली। एक एवढी मोठी दरी होणार आहे की ते भरून निघणार नाही, एवढा मोठा विषय आहे। त्याच्यामुळे दादा हा विषय दादाच होता, असा व्यक्ती होणे नाही। दादांच्या कामात एक ओळख होती। माणसं कुठलंही समोर आलं, काम होण्यासारखं असलं तर दादा नाही म्हणत नव्हते आणि लगेच करून घ्यायचे। राजकारणात आपण बघतो, कार्यकर्त्यांनी एकदा काम सांगितलं, उद्या ये परवा ये, काम लांबवायची पद्धत दादांच्यात तशी कधी आली नाही। मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ते आणि आम्ही एका समितीत काम करत होतो। तिघंच एका समितीत असल्यामुळे महिन्यात 2 महिन्यातनं एकदा बैठक व्हायची आणि एवढी बारकाई प्रत्येक कामात। जे काम करू, राज्याचा अर्थसंकल्प बघणारा माणूस, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं 200-400 कोटीचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट कमिटीचं चेअरमन असल्यामुळे ते बघायचे, पण ते लहान बघताना सुद्धा एवढी बारकाईने प्रत्येक गोष्ट बघायची। आमचं अस्तित्व संपल्यासारखं आम्हाला वाटतंय। जो आधारस्तंभ होता, जो बापासारखा आमच्यावर प्रेम करायचा, कधी जाणू दिलं नाही हो। असा एकमेव नेता होता की दर मंगळवारी आम्हाला आमदारांना बोलवणं, कार्यकर्ते काही समस्या असतील ते ऐकणं। आमच्या मतदारसंघातला प्रत्येक विकासाची वीट त्यांनी रचलेली। काय करणार आम्ही आज? कोणाकडे बघणार आहे आम्ही अजून? हे सगळं संपलं आमच्या दृष्टीने। तर असा दिवस बघायला मिळेल हे आयुष्यात विचारही केला नव्हता आमच्यासारख्या। मी ज्यावेळी खासदार म्हणून निवडून आलो आणि त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी आजूबाजूच्या सर्वांना त्यांनी सांगितलं एक कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, त्याचं उदाहरण म्हणजे नरेश म्हस्के आहे। त्यामुळे सगळ्यांनी काम करत राहा, अशा पद्धतीचं त्यांनी जे माझं कौतुक केलं ते माझ्या दृष्टीने फार मोठं योगदान होतं माझं, किंवा फार मोठं तो प्रसंग होता। देख के बहुत बुरा लग रहा है। कल रात को भी घर पे भी ऐसा दुख का माहौल था। मुझे याद आ गया था 1 साल पहले जो मेरे साथ हुआ था पिताजी के साथ। तो बहुत दुख का माहौल है पूरे महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में। और जब मुझे नया पार्टी में था तो मुझे याद है उन्होंने कहा था कि अभी पार्थ और जय की तरह तेरी रिस्पॉन्सिबिलिटी मेरी है। और अब ये मेरे लिए बहुत बड़ा एक झटका है, पर उन्होंने जो विश्वास रखा था उसको रख के आगे काम करेंगे। बारामतीतल्या लोकांचं तर अश्रू अनावर आहेत आणि ह्या भावना आपण समजून घ्यायला हव्यात। ठीक आहे, काही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। का घडलं, कशा घडलं याच्यावर जे काय आहे ते कदाचित चौकशी त्याची केली जाईल। मी त्याच्यात काही बोलणार नाही, परंतु मला असं वाटतं त्याच्यात काही नसावं, फक्त लोकांच्या भावना असतात। एखादं पत्र असेल की त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठलंही पत्र हे अतिशय डिटेलमध्ये वाचायचे आणि ते पत्रामधला जो मुद्दा आहे तो कसा कारणी लागेल ह्याच्यावरती त्यांचं खूप लक्ष असायचं आणि पुरे पाठपुरावा पण असायचा। मला अनेक अनुभव आहेत की मी दादांना एखादं काम सांगितलं तर मला म्हणायचे मी त्या अधिकाऱ्याशी बोलून पुन्हा फोन करतो, आणि पुन्हा त्यांचा त्या दिवसभरात फोन यायचा की बाबा ते सांगितले, आता त्याचा पाठपुरावा कर। तर मला असं वाटतं की एक खूप मोठं नेतृत्व, खूप म्हणजे अनुभवी नेतृत्व हे आपल्यातनं आता आपल्यामध्ये नाही आहे, आणि ह्याचा महाराष्ट्राला जो तोटा आहे तो मला असं वाटतं तो कधीच भरून निघणारा नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।